आम्ही सगळे गेलो होतो भूत बंगल्याचा थीम बघायला। आज ग्राउंडला सुट्टी असल्यामुळे मस्त आरामात उठलो, ब्रश वगैरे केला। सकाळचा नाश्ता म्हणून फोडणीचा भात करण्याची तयारी सुरू होती। फोडणीचा भात तयार झाल्यानंतर आम्ही ते खाऊन आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणजे कपड्याच्या दुकानात, कारण विकास भाईला कपडे घ्यायचे होते। ते घेतल्यानंतर रूमवर आलो, पण इकडे खूप जोरात पाऊस सुरू होता। आता 2 दिवस झाले गोंदियामध्ये पाऊस सुरू आहे, आणि अशा पावसात जर आपल्याला चहा भेटला तर मग गोष्टच वेगळी। त्यासाठी मार्केटमध्ये आलो होतो। चहा पिऊन झाल्यानंतर रूमवर आलो, अभ्यास केला, जे काही मॅन्युअल्स कंप्लीट करायचे ते सगळे झाले। संध्याकाळी आम्ही निघालो होतो जेवणासाठी, कारण फोकटचं जिथं भेटते आपण तो सोडत नाही। जेवणाच्या पेंडॉलमध्ये आलो, पण इथं एवढी जास्त गर्दी होती की खूप जास्त वेट करायला लागला। पण सब्र का फल मिठा होता आहे असं म्हणतात ना, या ठिकाणी मस्तपैकी पंक्तीचं जेवण होता। जेवण वगैरे आम्ही सगळं चांगल्या पद्धतीने केला। तिथून बाहेर आलो पेंडॉल बघायला। एका जागी कैलास पर्वताचा थीम होता, त्याच्या समोरच मोठा शिवलिंग होता। आता मेन म्हणजे आम्हाला भूत बंगला बघायचा होता। या ठिकाणी एंट्री फीस 10 रुपये होती। सुरुवातीलाच गेटवर एक स्त्री लटकली दिसते, जे की भूत बंगल्याचा फील देते। हा भूत बंगला बघायसाठी एवढी जास्त गर्दी असते की लोक दूर दूरून येतात। एंट्री होताच खिडकीमधून एक असा भूत बाहेर निघते, आणि खूप सारे असं जिवंत भूत आहेत तिथं, जे की भीतीसाठी ठेवलेलं आहे। खूप छान डेकोरेशन आणि थीम पण एक भारी होता। एका जागी तर माणसाला उकडतात असं थीम दिलेला होता। आम्ही तर खूप भारी एन्जॉय केला आहे भूत बंगल्यामध्ये। गोंदियाची पब्लिक या ठिकाणी आली आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा। जर नाही आले असेल तर एकदा व्हिजिट नक्की करा। सगळे फिरून झाल्यानंतर आम्ही आलो रूमवर। बस आजच्या एवढं, आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून ठेवा।